तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहे खोपोलीला. तर इथं सगळेजण जमा झालेले आहेत, ते खूप लोक. आता आपण जाऊ पटपट, ट्रेन पकडू, नंतर मी ब्लॉग काढतो. आता तुम्ही इथं बघू शकता, इथं आमचे सगळेजण गोळा झालेत. आता आम्ही निघालोय. ट्रेनमध्ये गर्दी तर एवढी भयानक होती, कदा विचारायलाच नको. माणसाला बसायला पण जागा नव्हती. एवढी गर्दी बघून तर फार वैतागलेलो आम्ही. त्यानंतर आम्ही पोचलो खोपोलीला. खोपोली स्टेशनवर आम्ही सगळेजण थांबलो, एक शूट घेतला आणि आम्ही निघालो गगनगिरी महाराजांच्या मठाकडे. खोपोलीमध्ये आलोय, भावाने लगेच गाणी लावलेली आहेत. सगळेजण बघू शकता तुम्ही, उगाच नाटापटा करायला लागलेत सगळे. यांना कुठं घेऊन जायचं कामाचे नाहीत. छपुरी प्रो मॅक्स. इथून हा रस्ता तुम्ही बघू शकता. हा रस्ता सरळ गगनगिरी महाराजांच्या मठाकडे जातो. आम्ही तिकडेच चाललेलो आहे. जाताना रस्त्यामध्ये हे मंदिर लागतं बघा. हे मंदिर खूप सुंदर आहे, पण आम्ही काय या मंदिरात गेलो नाही. त्यामुळे आम्हाला मठात लवकर जायचं होतं, त्यामुळे आम्ही पटापटा मठात गेलो. नंतर तुम्ही बघू शकता आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठापाशी पोचलेलो आहे. मठ तर एवढा सुंदर आहे की काही बोलायलाच नको. आता आपण आलेलो आहे गगनगिरी महाराजांच्या इथे. तुम्ही बघू शकता. आता ही आपण एंट्रीने आत चाललेलो आहे. ही एंट्री आहे बघा, मेन एंट्री. इथे तुम्हाला चप्पल स्टँड असेल. चप्पल स्टँडला इथं तुम्ही चप्पल ठेवू शकता. 1 रुपये घेतात एकाचे. आणि इथे बघा, तुम्ही बघू शकता मठ किती सुंदर सजवलेलं आहे. परत इथं आलं की तुम्हाला असं प्रसन्न वाटणार. ही बघा कसं मस्त. त्यापुढे आम्ही मठात जायला सुरुवात केली. मठाच्या गाभाऱ्यात गेलो. ते एवढं प्रसन्न वाटत होतं की काय बोलायलाच नको. माणसे पुढे दर्शन घेत होती. ही नदी आहे. नदी तर काय एकदम भारीच आहे. आता त्या नदीला पाणी नाही, पण त्या नदीला दिवसेंदिवस पाणी असतंच. हे गगनगिरी महाराजांचं समाधी स्थान आहे, तुम्ही हे बघू शकता. त्यानंतर आम्ही गगनगिरी महाराजांच्या गुहेत निघालो. गुहेत म्हणजे ते जिथे नामस्मरण करायचे तिथे आम्ही सगळेजण चाललो आहे. आता तुम्ही बघू शकता ह्या गुहेच्या पायऱ्या आहेत. तिथं आम्ही असं वर चढत जातो. म्हणजे तर काय शूट नाही केला, ऊन वगैरे लागत होतं, त्यामुळे तर काय जमलंच नाही. आणि नंतर आम्ही गुहेत आलो. आमचे नशीब एवढं भारी की आम्हाला गुहेतली आरती पण भेटली. देव पावला आम्हाला. बाहेरचा व्ह्यू पण काय खतरनाक दिसत होता. त्यानंतर आलो आम्ही खाली आणि नंतर ब्लॉग काढायला काय टाईमच भेटला नाही. त्यामुळे आम्ही डायरेक्ट बसलो ट्रेनमध्ये आणि घरी आलो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा.